आजच्या या मोर्चानिमित्त आपण सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहात। माझ्या मते ही शक्ती आहे ती खूप मोठी शक्ती आहे आणि या शक्तीचा वापर करून आपल्यावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी आपण आज या मोर्चाचं राज्यव्यापी आंदोलन करत आहोत। माझ्याकडे जो विषय आहे तो अनुकंपा तत्वाबाबतचा विषय आहे। अनुकंपासाठी आता एक नवीन GR घातलेला आहे की त्याने जे शिक्षक नेमलेले असतील तर त्यांनी TET परीक्षा व्हायला पाहिजे, पास व्हायला पाहिजे। माझ्या मते असं आहे की जे आपले शिक्षक नेमले जातात अनुकंपाखाली त्यांची योग्यता असते म्हणून त्यांना नेमणुका दिल्या जातात आणि त्यामुळे त्यांना TETची परीक्षा ही अट घालणे म्हणजेच एक प्रकारचं दमन करणे, शिक्षकी पेशाला कुठेतरी मागे थांबवण्याचं काम करणे हे या GRातून होत आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं आपण या GRला अगदी कडकडून विरोध करतो आहोत। कारण एकदा त्याने शिक्षण घेतलं, तुम्ही त्याची योग्यता आहे म्हणून त्याला ते पद दिलं आणि परत वरून परीक्षा घ्यायची आणि अडचणीत ठेवायचं, दमन करायचं, ही पद्धती होऊ नये अशा प्रकारचा GR आहे तो रद्द झालाच पाहिजे आणि यासाठी आपण यापुढे ही संघटितपणे याला विरोध केला पाहिजे। अन्यथा जसा शिक्षण सेवक झाला आणि वेगवेगळे GR येत आहेत तसा अनुकंपाखाली सुद्धा अजून काही अडचणी निर्माण करून लोकांना याचा फायदा होणार नाही, या पद्धतीनं सध्याची जी व्यवस्था आहे ती बंद व्हायला पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे। शिक्षक संघटनांच्या सर्व संघटनांच्या वतीनं मला आज माझं मत मांडायला दिल्याबद्दल मी धन्यवाद देतो। सर्वांना तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो। आभार आहे।